नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर शहरात सुरू असलेले अवैध वाळू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा धक्का दिला आहे. इसबावी परिसरात जिल्हा परिषद शाळेजवळ अवैध वाळू साठा आणि वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केली. नगर परिषद स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस JCBच्या साहाय्याने हायवा टिपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच काही वाहने घटनास्थळावरून पळून गेली. मात्र छाप्यात JCB 4 टिपर, 2 टेम्पो, 1 कार, 4 चाकी, मोबाईल फोन आणि वाळू असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारवाईचा तपशील. या कारवाई दरम्यान वाळू उत्खनन आणि वाहतूक थेट सहभागी असलेले काही आरोपी ताब्यात घेतले, तर काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी अतिरिक्त वाहनेही पोलिसांनी शोधून काढली. या कारवाईत पोलिसांनी 1 JCB, 4 टिपर, 2 टेम्पो, 1 कार, 4 चाकी वाहने, 5 मोबाईल, 3 ब्रास वाळू, एकूण अंदाजे 1,06,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाळू उत्खनन, साठा आणि बेकायदेशीर वाहतुकीस जबाबदार असलेल्या संबंधित आरोपीविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी प्रशांत सुरेश दगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास SDP ऑफिसच्या पथकाने व त्याचबरोबर पंढरपूर शहराच्या पथकाने मिळून आम्ही या ठिकाणी इसबावी प्रभागात ZP शाळेजवळ नगर परिषद स्वच्छतागृह त्याच्या शेजारी अशी एक माहिती मिळाली की येथे अवैधरित्या सँड मायनिंग केली जात आहे व त्याचबरोबर ती वाहतूक जी आहे ती चालू आहे. माहिती मिळताच आमचे पथक रवाना झाले. 2 पंचांसोबत आम्ही ही कारवाई गराडा घालून केलेली आहे. या कारवाईमध्ये आम्हाला एकूण 12 व्हेकल्स आम्ही जप्त केली आहे. या व्हेकल्समध्ये 1 JCB, 4 हायवा टिपर, 1 अशोक लेलँडची गाडी, 1 टाटा 407 टेम्पो व त्याचबरोबर 1 SUV 500 व्हेकल व त्याचबरोबर 4 मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे. त्याचबरोबर वाळू जी काही इथे आपण मागे बघत असाल, इथे एक 4 ते 5 ब्रास वाळू साठा आहे व त्याचबरोबर वाहनांमध्ये सुद्धा वाळू साठा आढळून आलेला आहे. या कारवाईमध्ये एकूण आरोपी 11 असे निष्पन्न झालेले आहेत. त्यामध्ये 6 आरोपी हे आम्हाला मिळून आलेले आहेत व 5 आरोपी मिळून नाही आलेले. या कारवाईची विशेषता म्हणजे हे जे काही आरोपी होते, 2 आरोपी जागेच मिळाले व इतर आरोपी पळून गेलेले होते. काही आरोपी एका बिल्डिंगमध्ये मिळाले, त्यांच्या थ्रू 2 टिपरची माहिती मिळाली व त्याच्यापुढे असं ट्रॅक करत करत एका घरामध्ये काही वाळू व्हेकल तिथे आम्हाला तिथे त्याची आहे अशी माहिती मिळाली व तिथे जाऊन आम्ही तेथूनही व्हेकल व त्याचबरोबर एक CCTV फुटेज आहे तोही आम्ही DVR जप्त करून ते चौकशीमध्ये आम्ही निष्पन्न करणार आहोत. अशी ही कारवाई झालेली आहे. जय हिंद, जय भारत.